नगरपालिका निवडणुकीच्या मतदाना दिवशी गेवराईमध्ये मोठा गोंधळ झाला आणि त्याच वेळी झालेल्या हाणामारीनंतर बाळराजे पवार हे नाव पुढे आले. ज्यांचे वडील 5 वर्ष आमदार, भाऊ तब्बल 10 वर्ष आमदार, घरामध्ये आमदारकीची मोठी परंपरा असताना बाळराजे यांनी तब्बल 20 वर्ष जेलमध्ये काढलेत. बीड जिल्ह्याच्या इतिहासातील एक असा खून खटला ज्याची मागच्या 2 दशकांपासून कायम चर्चा होत असते आणि ते म्हणजे कैलास बेदरे खून खटला. कोण आहेत बाळराजे पवार? हा खून कशातून झाला होता आणि या खुनाच्या प्रकरणात बाळराजे पवार किती वर्ष शिक्षा भोगत होते, हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. बीड जिल्ह्यातील गेवराई म्हटलं की पंडित आणि पवार हे दोन नावे समोर येतात. या दोन नावावर गेवराईचे राजकारण गेल्या अनेक वर्षात फिरत आहे. यातील एक महत्त्वाचं घराणं म्हणजे पवारांचं. गेवराईचे पाटील म्हणून ज्यांची ओळख आहे असे पवार घराणे आता पुन्हा एकदा चर्चेत आले. ते गेवराईमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या पवार पंडित यांच्यातील हाणामारीमुळे. यावेळी पुन्हा एकदा बाळराजे पवार यांचं नाव हाणामारीत पुढे येत आहे. याबद्दल आपण जाणून घेऊयात, मात्र त्याआधी गेवराईचा इतिहास आपण थोडा समजून घेऊयात. बीड जिल्ह्यातील गेवराईचे माजी आमदार माधवराव पवार हे मोठे जमीनदार होते. गेवराई शहराला लागून मोठ्या प्रमाणात त्यांची जमीन होती. गेवराईचा निम्मा सातबारा हा पवारांच्या नावावरती आहे अशी चर्चा पूर्वी होती आणि आताही होते. अशा अर्ध्या गेवराईचे मालक असलेल्या माधवराव पवार यांना शरद पवारांनी 1980च्या दशकात काँग्रेसकडून तिकीट दिलं आणि काँग्रेसच्या शिवाजीराव पंडित यांचा पराभव माधवरावांनी केल्याचा इतिहास आजही गेवराईत सांगितला जातो. म्हणजेच पंडित आणि पवार या दोन्ही घराण्याचा राजकीय विरोध हा 1980च्या दशकापासूनचा आहे. दरम्यानच्या काळात पवार आणि पंडित यांच्यात सोयरीक झाली. शिवाजीराव पंडित आणि माधवराव पवार व्याही झाले. पण याच माजी आमदार माधवराव पवार यांचे चिरंजीव बाळराजे पवार हे तरुण नेतृत्व म्हणून पुढे आले होते. माधवराव पवारांचा वारसा बाळराजे पवार हे सक्षमपणे चालवतील असं वाटत असतानाच त्यांच्या हातून कैलास बेदरे यांचा खून झाला. हा खून खटला न्यायालयात चालला आणि बाळराजे पवार यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या खून खटल्यामध्ये आणि नंतरही बाळराजे पवार यांना पंडित कुटुंबाकडून मदत झाली नाही अशी ही चर्चा गेवराईत होत असते. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कारागृहात धार्मिक पासून ते चरित्र असे हजारो ग्रंथ वाचले आणि त्याच्या कारागृहातील चांगल्या वागणुकीची चर्चा कारागृहापासून पार थेट गेवराई मतदारसंघातही चर्चिली जाऊ लागली. जन्मठेप म्हणजे आयुष्यभर कारावास, परंतु कायद्यात अशा काही अटी आहेत ज्या पूर्ण केल्यास 14 किंवा 20 वर्षानंतर शिक्षेत सूट मिळण्याची शक्यता असते आणि नुकतंच चांगली वागणूक, तुरुंगातील त्यांचे चांगले वर्तन आणि इतर काही गोष्टींचा विचार करून त्यांना जामिनावर सोडण्यात आलेत. शिवाजीराव पंडितांनी पवारांच्या घरातील मुलगी सून म्हणून आणली आणि त्यानंतर राजकीय विरोध संपेल, नात्यागोत्यामध्ये एकमेकांचा आधार होईल व एकमेकांना राजकारणात नात्यागोत्याचा उपयोग होईल हा विचार केला. त्यानंतर गेवराईचे नगरपालिका बाळराजे पवारांकडे आणि आमदारकी पंडितांकडे अशी सत्तेची विभागणी झाली. 2 टर्म बदामराव पंडित, 1 टर्म अमरसिंह पंडित हे काकापुतणे आमदारही पवारांच्या मदतीने झाले. पण पुढे बाळराजे पवारांच्या खून खटल्यामध्ये पंडितांनी मदत केली नसल्याची सल मनात ठेवून पवारांनी वेगळी चूल मांडली. वडील शिवाजीराव पंडित यांचा पराभव झाल्यानंतर 2 टर्म घरात आमदारकी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपात आलेल्या अमरसिंह पंडित यांना गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभेला निवडून आणून गुलाल लावला. मात्र त्यानंतर पंडितांनी गोपीनाथरावांचा हात सोडून राष्ट्रवादी जवळ केली. त्यानंतर 2014च्या दरम्यान गोपीनाथ मुंडे यांनी डाव टाकत माधवराव पवार यांच्या मनातील सल ओळखली आणि पंडितांना विरोध करण्यासाठी तयार असलेल्या पवार कुटुंबातील माधवरावांचे दुसरे चिरंजीव ॲडव्होकेट लक्ष्मणराव पवार यांना भाजपाची उमेदवारी दिली. या निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी एकत्र आलेल्या पंडित परिवारातील बदामराव पंडित यांच्यावर विजय मिळवला. तर दुसऱ्या म्हणजेच 2019च्या निवडणुकीतही विजयसिंह पंडित यांना धूळ चारली. या दोन्ही विजयात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बाळराजे पवार यांचे नियोजन आणि निवडणुकीची स्ट्रॅटेजी तितकीच महत्त्वाची होती. त्यांनी जमवलेल्या तरुणांचं संघटन हे विजयसिंह पंडितांच्या पराभवाला उपयोगी ठरलं आणि जेलमध्ये राहूनही भावाला निवडून आणणारे बाळराजे हे किंग मेकर ठरले. त्यानंतर मात्र पंकजा मुंडे आणि आमदार लक्ष्मण पवार यांच्यात विसंवाद झाला. 2024 मध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा यांच्या मदतीने भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाटाघाटीमध्ये गेवराईची जागा राष्ट्रवादीला सोडून देण्यात पंडित यशस्वी झाले आणि अखेर विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार झाले. दरम्यानच्या काळात बाळराजे पवार यांची जन्मठेपेची शिक्षा संपली आणि त्यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्याशी संवाद साधला. अमरसिंह पंडित यांचे विरोधक असलेल्या बदामरावांना सोबत घेत भाजपात प्रवेश केला आणि आमदार पंडितांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. नगरपालिका निवडणुकीत त्यांनी बदामरावांना सोबत घेऊन चांगलीच मूठ बांधली. बाळराजे पवार यांनी पंडितांना थेट लढत देण्यासाठी आपली पत्नीच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवली. पंडितांचे 2 हात करण्याची तयारी आणि धमक असल्याचं हे चित्र होतं आणि अखेर मतदानाच्या दिवशी या पंडित पवार संघर्षाला तोंड फुटलं आणि पुन्हा एकदा बाळराजे पवार चर्चेत आलेत. आता बाळराजे पवार कोण आणि कोणत्या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती हे आपण जाणून घेऊयात. तर बीडच्या गेवराईमध्ये 90च्या दशकामध्ये सगळ्यात
प्रतिष्ठित आणि सतत चर्चेत असलेलं नाव होतं ते म्हणजे माधवराव पवार यांचे. गावचे पाटील म्हणून त्यांची गेवराईमध्ये फार प्रतिष्ठा होती. त्याच माधवराव पवारांना 2 मुलं आहेत. एक म्हणजे ॲडव्होकेट लक्ष्मणराव पवार आणि दुसरे म्हणजे ज्यांच्या नावाची सध्या चर्चा होते ते बाळराजे पवार. बाळराजे पवार हे तरुण असतानाच त्यांची गेवराईमध्ये चर्चा व्हायची, कारण तरुण संघटन एकत्र करणे आणि लोकांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी माधवरावांची जागा बाळराजे यांनी घेतली. पण कालांतराने त्यांच्या हातून कैलास बेदरे नावाच्या व्यक्तीचा खून झाला. मृत कैलास हे त्यांच्या कुटुंबासह गेवराई येथे बेदरे गल्लीमध्ये राहत होते. बाळराजे यांचे कुटुंब आणि मृत कैलास यांच्या कुटुंबात शत्रुत्व होते. असे म्हटले जाते की त्यांचे एकमेकांशी वैर होते. 21 जुलै 1996 रोजी रात्री 11:30 वाजता कैलास यांच्या घराच्या समोरच्या खोलीत झोपलेला होता. त्यांची पत्नी कौशल्याबाई आणि त्यांची मुले खोलीच्या मागील बाजूस झोपली होती. बाळराजे यांनी कैलासला दरवाजा उघडण्यासाठी बोलवले होते. कैलासचे दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकताच त्यांची पत्नी त्यांच्या मागे आली. कैलासने दरवाजा उघडताच बाळराजे यांनी त्यांचा बनियान धरून त्यांना बाहेर काढलं. परिणामी बनियान फाटला आणि बाळराजेंच्या हातात आला. नंतर त्यांनी कैलासच्या छातीवर चाकूने वार केला. त्यानंतर कैलास वरच्या मजल्यावर धावू लागला आणि इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रामेश्वर बुरांडे याला बोलवले. गोंधळ ऐकून रामेश्वर खाली येऊ लागला. बाळराजे यांनी रामेश्वरच्या पायावर चाकूने वार करून त्याला जमिनीवर पाडले. ओरड ऐकून लोक जमले आणि त्या क्षणी बाळराजे 3 जणांसह त्यांनी आणलेल्या जीपमधून पळून गेले. अशी या घटनेची पूर्ण सविस्तर नोंदवलेली माहिती आहे. यात किती सत्य आणि किती खोटं हे सांगणं जरा अवघड आहे. मात्र आता बाळराजे पुन्हा चर्चेत आलेत. बीडमध्ये निवडणुकीच्या दिवशी घडलेल्या गोंधळाचा परिणाम म्हणून पुन्हा बाळराजे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. कारण अजूनही बीडच्या गेवराईमध्ये बाळराजेंच्या नावाचा दबदबा आहे. त्यामुळे पुढे अजून गेवराईमध्ये काय घडेल, बाळराजे याच्यावर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत तुमचं याबद्दल मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.